बरोबर आहे की नाही? तर त्या राधे कृष्णाचे प्रेम अशीच त्यांची प्रेम कहाणी अजरामर आहे आणि हेच मी माझ्या गवळणीतून सादर करणार आहे. नीट लक्ष असू द्या, बघा काय म्हणायचं आहे. आणि बुवा, तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथनं आता जरा एसीची हवा खाऊ झालेली असेल तर जरा बाहेर या आणि माझ्या गवळणीकडे नीट लक्ष असू द्या. बुवासोबत माझी बारी झालेली आहे, ती पण कुठे? पुण्यातच, बालगंधर्व मध्ये. आणि ती पण जेव्हा मी स्टार्टिंग केली या बाऱ्यांची, डबल बारीची, तेव्हाच बुवांसोबत माझा कार्यक्रम झाला होता. तर मला माहिती आहे की बुवा बारी कशी करतात कशी नाही. आज कशी करतात तुमच्या समोर देवाला ठाऊक. पण बुवांचा आडनाव काय आहे? जानकर. तर बुवा मी तुम्हाला इथे एवढंच सांगते की ते जेवढे रसिकजन आहेत त्यांची जरा जाण कर आणि व्यवस्थित बारी बुवा करा तुम्ही. हा, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. मला काय म्हणायचं आहे? प्रेमाच्या त्या रंगात जग हे सारं रंगवलंय. राधा कृष्णाच्या भावना शाहीर वैदेही गातील ना. आणि वाट किती पाहू तुझी रे कान्हा त्या वृंदावना. सांसों की झिलमिल में रहते हो मेरे मन में. तुम हो दिल में धड़कन में ओ सजना. तुम हो दिल में धड़कन में. नेहमीच करते विचार क्षणा. झुरले रे काना माझ्या मना. नेहमीच करते विचार क्षणा. या राधेच्या भावना या श्री कृष्णाला सांगत आहे, त्याचं नीट लक्ष असू दे. नेहमीच करते विचार क्षणा. झुरले रे काना माझ्या मना. वाट किती पाहू तुझी वृंदावना.
समजावा म्हणून प्रश्न सांगत आहे. बुवांना माझा प्रश्न असा आहे की कपिल कोण, मुनी कोण आणि सवाल कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? तर बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. तर बघा काय म्हणायचं आहे. प्रश्न विचारते मी आज, उत्तरात सत्य पाहिजे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी नाहीत तर ज्ञानाचं वजन पाहिजे. बुवा जर खरे ज्ञानी असतील तर माझी शंका मिटवतील, नाही तर या शब्दांच्या वादळात बुवा जाण कर बुवा. आता बुवांना किती जाण आहे ते बघू. नाही तर शब्दांच्या या वादळात जाण कर बुवा, स्वतःच हरवून जातील. गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा ध्यानी धरा. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. ऐकायला आलेलं आहे सगळ्यांना? तर बुवांच्या कानापर्यंत सुद्धा झालं गेलं पाहिजे. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या. दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या. सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या. दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या.
ते आधी पुसून घेते. हा, आता बुवांची बारी. बुवा नेहमी असंच करतात बरं का. मी म्हणाले ना माझा बुवांसोबत कार्यक्रम झाला होता. आता मी सरळ सरळ सांगते, जेव्हा मी सर्वप्रथम बारीमध्ये पाय ठेवलं होतं तेव्हा मला समजत पण नव्हतं बारी कशी करतात, काय करतात वगैरे, काही समजत नव्हतं. तेव्हा या बुवांसोबत माझी बारी होती बालगंधर्व पुणे येथे. हा, आणि तेव्हा पण बुवाने हीच काम केलेली. आणि तेव्हा मी बुवांना तेव्हा पण सांगितलं होतं, बुवा सुधारा. बघा तेव्हा मला समजत नव्हतं बारी कशी करतात, तरी सुद्धा बुवाने मी तेव्हा सांगितलं. आणि काही दिवसांपूर्वी नाही, काही वर्षांपूर्वी बुवा. हा, आणि बुवा काय म्हणतात, या बाईला औषधाची गरज आहे. बुवा मला औषधाची गरज नाही, हे रसिकजन सांगतील कोणाला औषधाची गरज आहे ती. बुवा, तू विष पे आणि मर. अरे मर तुझा तरी मर. हा? आता माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून मान द्यावा लागतो, आहो जावं करावं लागतं. पण या बुवाला कसलं मान देऊ. हा, बुवा शेवटी आले आणि घाण करायची ते करून गेले. बुवा शी काय करून गेला तिथे. हा, तर बघा बुवा काय म्हणतात, नेहमी तेव्हा पण आले पहिले, आता मी पहिल्यांदा आले. सगळ्यांना रसिकजनांना शाहिरी मानाचा मुजरा केला, बरोबर आहे की नाही. त्यानंतर माझी स्तवन घेतली. शिवबाला जन्म देणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता साहेब यांच्यावरून एक स्तवन घेतली, त्यांना वंदन केलं. त्यानंतर गण घेतलं. नंतर राधे कृष्णाचं प्रेम, त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या. आणि बुवानी शेवटी घाणी देऊन काय केले, ए वैदू. माझं नाव वैदे, मला प्रेमाने सगळे वैदू बोलतात. बुवा तुम्ही नाही बोलायचं, नाही तर अशीच वटपटवी ना. हा, मग घरी जाऊन परत बोलाल, बाईने कुठं कुठं मारलं काय माहिती. हा, बुवा नेहमी त्यानं सांगितलंय, सगळ्यात आधी येऊन त्या आधी मायेला, त्या आधी मायेचं स्तवन घ्या, त्या गणाला आळवा, त्यानंतर तुम्ही माझं नाव काय, माझी काशी करायची ती करा ना. काय आधी गरज आहे. ए वैदू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, नाही का. ए वैदू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. हे बुवांचं गाणं एवढं जुनं झालंय ना. बुवा नवीन नवीन पण गाणी आलेत, घ्या त्याच्यावर काहीतरी. हा, बघा, अहो बुवा तुमचा माझ्यावर भरोसा आहे का, आहे का. बुवा तुमचा माझ्यावर भरोसा आहे का. बुवांच्या डोक्यावर केस नाहीत. हा बुवा कसा आहे, टकल्या 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 टकल्या. आता म्हातारा झालाय आणि काय बोलतोय काय नाही काय समजत नाही. हा, तुम्हाला तरी काय समजलंय. माझा आवाज कसा येतोय, खणखणीत, हो की नाही, हो की नाही. बुवाचा आवाज रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा काय, बुवा काय. हा, त्यानंतर बुवा आणि बुवा जेव्हा स्तवन घेत होते, मी तिथेच उभी होती. अरे घाल तुझ्या हातात घाल, तुझ्या हातात टेन्शन आलं होतं काय माहिती. बुवा सिरियस होऊनच सगळीकडे बघत होते. हा, बघा जरा ही मंडळी किती हसते. आता तुम्हाला एवढी सिरियस व्हायची काही गरज होती. अरे पहिली बारी आवरलीस किती केलीस आणि बुवा माझ्याकडून काहीतरी शिक. आता मी जसं करते ना तशी दुसरी वारी कर. आणि म्हणून काय सांगायचंय, हा गुन्हाला काय बुवा, हा गुन्हाला काय. Love.
पाहिजे असते हा, त्यामुळे थोडी डबल मिनिंग पण असते. तर मी तर पहिल्या बारीत काय डबल मिनिंग जास्त घेतली नव्हती, शास्त्रात बारी केली होती. आता एक तरी बुवाला घेतलं पाहिजे की नाही हा. बुवा जरा शाप इथं गार पडला पाहिजे, गरम होऊन आलाय ना तो जरा गार पडला पाहिजे. म्हणून काय बोलायचं बघा, कुंभकर्णाचा विषय आहे. तर थांबा जरा, त्यांना ऐकायला जाऊ द्या. कुंभकर्णाचा विषय आहे. त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. जेव्हा त्या रामाचं वध करण्यासाठी त्या रावणाला कुंभकर्णाची गरज लागते, तेव्हा तो रावण त्याच्या अनेक सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवायला पाठवतो. आणि जेव्हा पाठवतो त्या सेवकांना, जेव्हा तो पाठवतो तेव्हा त्या सेवकाने काय तो कुंभकर्ण उठत नाही. हो, एवढाच विषय आहे. बघा काय म्हणायचं, किती हलवतो दमान, अंग भिजल त्याच घामान, किती हलवतो दमान. आता हलवतो म्हणजे कोण, ते बाकीचे किती म्हणजे सेवक आहेत, रावणाचे जे सेवक आहेत ते त्याला हलवतात. अरे बाबा उठ, अरे बाबा उठ, आपल्याला लढायला जायचंय. म्हणून काय म्हणाले, किती हलवतो दमान. बुवा काही वाईट बोलायचं नाही, अंग भिजल त्याच घामान, तरी हलवून काय उठत नाही. आता झोपलेला तो महाबलाढ्य कुंभकर्ण झोपलेला आहे, त्याला उठवायची आहे. ते सेवक बिचारे किती काही गोष्टी आणून, किती सामान आणून त्याला उठवतात, पण तो काय उठत नाही. म्हणून काय म्हणाले, तरी हलवून काय उठत नाही, तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून एकीला हाय करतोय, एकीला बाय करतोय, एकी सोबत पळून जातोय, एकी सोबत लग्न करतोय. तर ह्याच्यावरूनच एक गमतीशीर असं पद घेत आहे, नीट लक्षात असू द्या. बघा काय म्हणायचंय, एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय बाय बाय. बरोबर हाय की नाही? अरे एकीला करतो हाय आणि दुसरीला करतो बाय बाय बाय. मग कॉल करून हा म्हणतो काय, लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला कॉल करून बोलतोय, सोनू तू आता झोपा, गुड नाईट. त्यानंतर दुसरीला बोलतोय, कॉल करून हा म्हणतो काय, अग लपून छपून तुला येईन भेटाय.
आहेत की स्त्रियांवरती अक्षरशः लहान छोट्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार करणारे सुद्धा त्यांच्या वडिलांप्रमाणे असणारी माणसंच आहेत. म्हणजेच आता सध्याचीच ही घटना आहे. 3-3.5 वर्षाची मुलगी आणि तिच्यावरती त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग केला, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका शेणाच्या त्या याच्यामध्ये तिला गाडून ठेवलं, तिला मारून त्याच्यामध्ये गाडून टाकलं. तर त्या एका छोट्याशा मुलीला आपण 2 मिनिटं फक्त सगळे उभे राहून तिला श्रद्धांजली अर्पण करू आणि मी माझी बारी इथे दुसरी संपवणार.